काही नवऱ्याने घेतले आणि सर्व बघा टाळ्या वाजवतात. आता नवरीची बारी आहे. वन साइड बघा, फुल वन साइड एकटाच मार्केट वाजवतो. पूर्ण लाल झाला, मला नव्हतं माहिती एवढा लाल होईल. हात लावल्यात. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या आणि तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. तर गाईज आता आपण जसं की आलोय कोल्हापूरला, तर आता गाईज आता आपण तयार झालो आणि आता इथून आपण व्लॉग शूट करणार आहे. तर गाईज हा व्लॉग साखरपुडा स्पेशल राहणार आहे, कारण आज ताईचा साखरपुडा आहे, तो खालची चालू आहे समारंभ आणि आपण इथं आता वरती व्लॉग स्टार्ट करतोय मस्तपैकी. तर गाईज आता आम्ही नदी विधीवर गेलतो आंघोळीला. तर काही फोनमध्ये चार्जिंग नव्हता, तर फोन घरातच ठेवलेला चार्जिंगला. तर आता चार्जिंग झाले, आता करू आपण वन साईड शूट. तुमच्या भावाने असा आउटफिट घातलाय, नॉर्मल फॉर्मल आहे. काय एवढं असं नाही की हॉट आहे काय नाही, आपण नॉर्मल घातलंय. पण आपण लग्नाला घालू गाईज, लग्नाला आणि हल्दीला. आता काय समारंभ झाला, आता घालून काय फायदा नाही. तर आता त्यांचं तिथं चालू आहे सिस्टम. आता आपलं काय नाही, तर असं काय आपलं गॉगल हे असंच घातलं ॲक्सेसरीज. तर आता फोटोशूट करणार बोलत होता युवराज, त्यासाठी सर्वांनी कपडे चेंज केलेत. पण साखरपुडा खालती झालेला आहे. तुम्हाला मी ताईशी पण भेटवेल, पण आता ती थोडी बिझी आहे साखरपुड्यात. नंतर भेटू आपण तिच्याशी. आणि आपली पब्लिक बाहेर आहे बघा, पूर्ण पब्लिक आपली इथं जमले, फुल चर्चा चालू आहे हे बघा गाईज. आणि गाईज युवराजची आहे ना, युवराजचं संपादन नाही ज्ञान देणं, जोपासून कोल्हापूरला आलाय तोपासून. आणि इथं पण चालू आहे गाईज पळायला बघा. अरे गाईज पळायला बघा, आता मी जास्त बोलायला लागलो म्हणून. तर गाईज बघा आता माहोल पूर्ण सेट आहे, पण गाईज डीजे बीजे काय वाजत नाही, काय माहिती काय सीन आहे. साखरपुडा झालाय पण डीजे वाजला पाहिजे होता जोरात, वाजत नाही. बघू युवराजला बघून. आता मंडप आहे, आपण या गच्चीवर उभे आहेत आणि इथं आपली पोरं बघा वन साईड तयार बियार होऊन मस्तपैकी रेडी आहेत. गाईज नुसते मला डिस्टर्ब करतात, बोलत आली, माझी मजा घेत होते. आता मी गपचूप कोपऱ्यात बनवते, त्यांना माहिती पण नाही. हे बघा असे सर्वांनी ड्रेसिंग केले वन साईड. आता बघितलं यांनी, आता येतील इथं. हे बघा. तर गाईज याला इग्नोर करा, वन माणूस आहे, वन राक्षस, याला इग्नोर करा. गाईज बाकीचे बघा वन साईड दिसत आहेत. आणि आता गाईज आपल्याला भूक लागली, आता आपण जेवायला आणणार. इथं आपल्या पोरी आहेत बसल्यात. गाईज आता बघू कधी भूक लागते. इथं वन साईड इथं पाहुणे मंडळी बसल्यात. आपण वरच आहे, आपल्या पोरांनी वरच धुमाकूळ घातलाय, खालती नको जायला, डायरेक्ट जेवायला जाणार बोलतात. तर चला आता इथं थोडा वेळ वेट करतो गाईज. आणि व्ह्यू बघा समोरचा आहे बघा, व्ह्यू बघा गाईज. गाईज आणि वर तर अजून लय भारी आहे. तर वर आपण जाताना दाखवू तुम्हाला. तर आता खालचंच बघा, आता वर काय काम नाही आपलं, वर जाऊ तेव्हा दाखवेन मी तुम्हाला. तर असा व्ह्यू आहे इकडचा, भारी वाटतंय. पूर्ण आजूबाजूला डोंगर बिंगर मध्ये आणि पक्षी उडतायत, मस्त वाटतंय. आणि इथं बघा पूर्ण पेंड्या आहेत त्या गवताच्या, असं तिथं पण पेंड्या आहेत. तिथं उशाची शेत आहे, असं खूप काय इथे काय माहिती नाही काय ते फुलं उगलेत ती. असा सीन आहे पूर्ण. तिकडे नदी आहे आणि काय आम्ही गेलतो त्या नदीला. तर आता बघू, परत प्लॅन बोललेत पोरं जायचे, झालं तर तुम्हाला दाखवेन. नुसते आज आंघोळच करायची बोलतात पोरं. आणि काय जे माझे नुसते भाषण ऐकतात इथं बसून गपचूप. आता गप्प बसल्यात, नाही तर नुसता आता राडा घातलेला आहे. आणि मी व्लॉग बनवतो तेव्हा 4 वेळा रिटेक करायला लावलाय मला. तर बघा आता हसतायत माझ्याकडे बघून. तर चला करतो थोड्या वेळात आता. थांब परत बघून नको बोलू बघून आहे. तू पाठांतर कर आणि मग बोल, पण बघून नको बोलू. तू बोल दादा, कंडिशन अप्लाय. भाई तू का तुम्ही सॉरी भाई, लग्न झालं भाई, सॉरी चालतंय तेवढं. घ्या पदरात. हे कोणी पुढं जाऊ नका, दिप्ती पुढे जाऊ. गाईज आता नवरा नवरी उकाने घेत आहेत, पण दोघांना पण उकाने येत नाही. प्रयत्न चालू आहे 100%. आता नवरा बोलतोय, मी बोलतोय, पण नवरीचा अजून शोध कार्यक्रम चालू आहे. तर चला आता नवऱ्याचा आपण ऐकू उकाना कसा काय ते. चला बोल दादा बोल. बघ तिथं बघ काय बोलतात आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी
रोशनी उद्यापासून माझ्या घरची गृहलक्ष्मी. गाईज नवऱ्याने घेतले आणि सर्व बघा टाळ्या वाजवत आहेत. आता नवरीची बारी आहे. आता नवरीची बारी आहे. हे बघून घेतो. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अमरावांचं नाव घ्यायला ओकाना कशाला तिघं उभे राहिलेत फोटोशूट साठी, पण कोण भाव देणार झालेत. आता शीट करत चालल्यात बघा गपचूप. तो एकटा हातातला आहे, जिथं गंभीर तिथं मी खंबीर असा बोलतोय. तर आता जाऊन बसले बघा हा तिघं. कधीपासून नव्हता. थोड्या वेळामध्ये संयम साधा वन साइड किंग बोलते भाई पब्लिक. तर काय आता फायनली आलो आपण खालती जेवायला. तर भूक लागलं खूप जोराची आणि इथं जेवण आहे बघा. भात दिलाय, परत आमटी आहे तिकडं. प्रत्येक याच्यात मेन आमटी आहे. तर चांगलं आहे आमटी आणि वरून एक भाजी आहे आपली फ्लावरची. तर चला खाऊ आता मस्तपैकी, जोरात भूक लागली आता. आणि काय वरती पण आपली ताई आणि नवरा खात होते जेवत होते. आणि आता आपण खालती आलोय, तर चला आपण पण जेवू आता फटाफट. गाईज भूक लागली खूप. गाईज आता मस्तपैकी कोल्हापूरची पहिली दुपार आहे आमची. आणि भर दुपारात आम्ही प्लॅन केलता जायचा नदीत. पण गाईज आमची पोराला आले झोप. स्लीपर मध्ये झोपा काढलेल्या आहेत आणि साहिलच्या बाजूला माणूस झोपलेला. तर उठून आलाय भाई, इथं झोपतोय बघा. आणि गाईज आता माझा आवाज ऐकून हळूहळू सर्व बाहेर येतात. आता युवराज पण बाहेर आलाय आणि आम्ही पण इथं झोपलोय. आणि हे बघा गाईज आपली सर्व मित्रमंडळी अशा झोपल्यात. डाळडूर पंढरपूर. तर आता काय सर्व उठतील 4-5 वाजता. आता 4 वाजलेत आणि काही त्यांचे बाता संपत नाहीत. आता साहिल आणि युवराज आतून आलेत झोपून उठून. तर काही त्यांना काय आता झोप लागेल, आता इकडे झोपमोड करायला आलेत. आम्ही मस्तपैकी आस्वाद घेतोय वातावरणाचा. मस्त चिल में दिल गाईज, मस्त वाटतंय. तर चला काय त्यांना झोपून द्या. मला काय झोप लागेना झाले. आपण बस मध्ये झोपलोय मस्तपैकी 3-4 तास. मग भाई झोपलो ना 3-4 तास, जास्त नाही भाई 3-4 तास झोपले. काही मला बदनाम करतायत, बाकी काही सिस्टम नाही यांचा. 3-4 तास नाही झोपले, नाही 3-4 तासच झोपलो. तर चला काय आता भेटू आपण थोड्या वेळ. हे उठल्यावर बघू यांचा काय प्लॅन आहे, जातात काय नाही. झोपलेत कोल्हापूरला, काय एवढ्या लांब झोपायला आले ती लोक. मी बोललो जाऊ कुठे मस्त की फिरायला. तर यांना फिरायला पण गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, बैलगाडा पाहिजे. असा सिस्टम आहे यांचा काय. आता झोपल्यात गाईज. आता युवराची झोप झाले, सर्वांची झोप उडवायला बघा. आता डीजे घेऊन आलाय खालतून. बिचारी इथं सर्व मित्र झोपलेली, त्यांना आता डीजेने उठवलेला आहे. आणि हे बघा या पोरी पण आल्या सर्व झोपेतनं उठून. आता बघा वन साइड बघा, फुल वन साइड. एकटाच मार्केट राहत होतो गाईज, एकटाच मार्केट राहत होता. बसल्या आहे बघा. नुसती एकच पोस्ट करतो कधी बसला बसून. गाईज उभा नाही राहू शकत, पाय दुखतायत वाटतं भाईचे. नुसतं हात आलं तर. आणि ती छोटीशी पोरगी त्याला शेअर करते, त्यामुळे अजून जोश आहे. बघा 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 बघा, वन साइड ऐकायला गाईज बघा आता लागतंय बघा फुल. तरी सर्व जरा प्रेक्षक म्हणून बघताय इथं. मी आणि प्रतीक इथं बसलोय. तर काय आता 4:45 वाजल्यात आणि सर्वजण उठून रेडी आहेत. तर आता बघू कुठं जायचा प्लॅन करूया. बघा सर्वांना उठून असे रेडी बसल्यात. आणि या युवराने गाणं घेऊन आलाय. आता डोका असा चावचाव करायला लागला. आता मला झोप यायला गाणं ऐकून. तर चला आता विचारतो पोरांना, बघू कुठेतरी जाऊ आपण. आणि काय आता रिक्षा अवेलेबल नव्हती, घोडा गाडी अवेलेबल नव्हती. आता ती पण आलेली आहे. तर बघू आता प्लॅन झालं तर जाऊ कुठं फिरायला. आता अजून आपल्याकडे 2 तास आहेत, 1 तास आहे वाटतं. 5ला आपला स्टार्ट होणार आहे हल्दीचा कार्यक्रम, 5-6ला ऑलमोस्ट. त्यानंतर फुल सेशन चालणार आहे. तर चला बघू आता थोड्या वेळाने काय होतं. आपण गेलो तर दाखवतो मी तुम्हाला, नाही गेलो तर आहे आपण पुढे मी दाखवत राहील तुम्हाला, सांगत राहील. काय आता मला बोर मारत होता. हे काय वरचे काय हालना झालेत वरून, मला कंटाळा येत होता. आता मी निघालो, तुम्हाला दाखवतो थोडाफार काय आहे ते. इकडचा परिसर हाय ते. तुम्ही राहा वर, मी जातो फिरायला. चाललो फिरायला मी. तर काय बघा इकडची घरं बिरं दाखवतो तुम्हाला आता मी पद्धतशीर.
हे काय झालं ना झाले नुसतं इकडे टाइमपास करतायत, मला बोर व्हायला लागलाय. हे बघ गाईज, हा आहे आपला इकडचा युवराजचा बाजूचा घर आहे. तर भाई तुम्हाला इथं टोटल घरे कौल्याचीच दिसतील मोस्ट ऑफ द. हे बघा हे पण कौल्याचं घर आहे. आजीबाई आपली चालले आजीबाईचं गहू चालते असं आहे. कुत्रा महाराज झोपला आहे. आजूबाजूला मस्त परिसर थंडगार. इथं काही जुगार चालू आहे काकांचा, आजोबांचे जुगार चालू आहेत. हे बघा गाव साईडला काही जुगार ऑन टॉप असतो, इथं पण आहे. इथं आपलं बनतंय घर, इथं पण घर बनायला घेतलंय. तिथं कौलाची घरं नाहीत, पण इकडचे आहेत ना आपले गाव आपल्या शहराकडे असं तशी विटा नाही आहेत, वेगळेच विटा आहेत लाल मातीचे, आणि ते पण एवढे मोठे मोठे दिसत असेल तुम्हाला. बघा ती विटा कसल्या आहेत, अशा विटांनी घरं बनले तिकडं. तर हाय गाईज, आपल्या इथं अशी विटा यूज पण नाही करत. बघू चला तेव्हा तिथं समोर ठेवले आपण, हातात घेऊन बघू काय तिकडं कसा वजन आहे काय आहे त्या विटांचा. काय इथं तर खूप सारी विटा ठेवल्यात. आणि काय आपला घर कवल्याचा, इकडं पण कवल्याचंच घर आहे, आणि माझा मुंबईचा घर पण कवल्याचा आहे, माहिती आहे काय. हे बघा ही वीट आहे. अरे काहीच काय वजन आहे, हालना झाले. हे बघा हालना झाले, हे बघा एका हाताने हालना झाले. आणि हात बघा केवढी लाल लाल, लगेच काय हात लाल झाला. काय वजन बेकार आहे, उचलू नाही शकत आहे एका हाताने, 2 हाताचीच मदत घ्यावी लागेल. आता मी घेत नाही. आणि काय इथून असा पायथी वाट आहे पूर्ण, वर पण घर आहेत. तर वर दाखवतो तुम्हाला, चला पहिली इथं फेरफटका मारू आपण. मला वर काय खूप बोर मारत होता काय ते, त्यांना बोललो चला फिरायला नाही यायचं आहे, त्यांना गाडी घोड्यात घुमायचं आहे. मला कंटाळा येत होता खूपच. तर मी निघालो आता एकटाच, करतो बोललो ब्लॉग शूट. बघा इथं मातीचं घर तोडणं चालू आहे, रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. काय कौलं लावताय का पूर्ण तोडताय? पूर्ण तोडताय. बघा दादा पण भेटलाय आपल्याला, पूर्ण तोडतायत घर मातीचा. चाललंय कन्स्ट्रक्शन चाललंय यांचं, फोडणं फोडणं. चला दाखवतो पुढपर्यंत. इथं काही पोरं क्रिकेट खेळतात, शाळा आहे वाटतं. चला शाळा बघून येऊ आपण. मस्तपैकी कोणती शाळा आहे काही तिथं लिहिलं नाही शाळेचं नाव, पण पोरं क्रिकेट खेळतात. चला बघू, आपल्याला भेटला चान्स खेळू आपण. और गाईज इकडे शाळा पण गाईज कौल्याची भारी ना, एक नंबर गाईज. गाईज कौल्याच्या घराची एक बेनिफिट आहे की आपल्याला काय थंडी बिंडी लागत नाही. थंडी बोलतो ऊन जास्त लागत नाही, थंडीच लागते, थंड वातावरण असतं. आणि आजूबाजूला डोंगर असल्यामुळे तर इकडचं भयंकर आहे. हे बघा आपली पोरं क्रिकेट खेळतात. काय नाव आहे रे भावा शाळेचा मित्रा? या शाळेचं नाव काय? विद्यासंकुल आरा. कितवी पर्यंत ही शाळा? 7वी पर्यंत. तू कितवीला आहे? मी 7वीला आहे. तुझं नाव काय? सौरभ सुभाष पवार. सौरभ सुभाष पवार. पवार. तर काय यांनी क्रिकेट खेळायला घेतलाय मस्तपैकी. इथं यांचा ग्राउंड आहे बघा. आज कशी बंद रे शाळा? रविवार आहे आज. तर काय मला रविवार आहे माहीतच नाही. ते बघा अशी क्रिकेट खेळतायत पोरा मस्तपैकी. आपले दिवस आठवले. चौका गाईज, चौका मारला भाईनी. चाललंय काय त्यांचं क्रिकेट खेळणं बघा. एकीकडे बॅट आहे, विटांचा 2 विटांचा ब्लॉक लावलाय. अशी शाळा आहे आजूबाजूला, आणि शाळेच्या आजूबाजूला पण डोंगर झाडं बिड आहेत. हाय काय मज्जा येते जरा इकडं. असं गाव साईडला आल्यावर वातावरण एकदम निर्मळ, असं वाटतं की गावाकडेच राहावं, शहर नको. पण काय घ्यायचं आपण, काय करू नाही शकत. आणि हा हात अजून लालच आहे, पाणी अजून भेटला नाही मला. बघतोय यांना विचारतो पाणी आहे का तिकडं सोय, तिकडं नळ दिसतंय. तर चला गाईज नळ आहे, पण नळ नाही लागलेत. काय माहिती कुठं आता पाणी भेटेल आपल्याला. बघू, याला चालू करून घेतो. आला 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 प्रेशर आला. हे बघा प्रेशर आला. रगडून रगडून धुवायला लागेल गाईज. पूर्ण लाल झाला. मला नव्हतं माहिती एवढा लाल होईल. हात लावल्यात. तर इकडचं कसं धुऊ थांबा गाईज. तुम्हाला आता थोडा हात धुतो मग भेटतो तुम्हाला. त्यांची भांडणं चालली आता बॉलवर. नाही हा एकटाच खेळतोय, त्याला बॅटिंगच भेटत नाही. हा एकटाच मारतोय, एकटाच पळतोय. काय आता ओव्हरचा लागचा बस होता म्हणून एकच लावला बघ. त्याला स्ट्राईक लोक भेटायला म्हणून. काय त्या लोकांची वाटलं झाली बघा.
काय आता फायनली याला स्ट्राईक भेटले. आता आउट बोलताय ते बालताय बघा. तो बांधत झालाय आता. आउटलाय म्हणून काय असं डायरेक्ट गेलं ना कुठं की आवडतं वाटतं डायरेक्ट. आता पत्र्याच्या पलीकडे गेला तरी डायरेक्ट लावते. आता यांनी मला नवीन कामगिरी सोपवली अंपायरची. तर आता करतोय मी यांच्यासोबत अंपायरिंग. म्हणे आता गेले भांडणं करत बॉल शोधायला. तिथं गेला पलीकडे. आता ते बॉल शोधायला गेलेत. कायच हे बघा आता फायनली हे पण आली बाहेर फिरायला. मी आल्यावर आता माझ्यासोबत पाठोपाठ आल्यात. आणि मी चल बोललो तेव्हा कोणच येत नव्हता. आणि आता मी निघालो आणि त्यांना बोललो फोन करून या लवकर, पोरं क्रिकेट खेळत आहेत. लगेच बघा घेऊन आली आपली पब्लिक. पण काय आता कुठेतरी वेगळीकडे यांचाच प्लॅन चाललाय. आता यांचा गोल विषय काय आता टाइमपास करणार मला माहित आहे इथं 100%. काय काम धंदे नाही यांना. आता इथे टाइमपास करणार आणि परत घरी जाणार, बाकी काय नाही करणार. बोलते स्वागत आहे तुमचं. आता काय जास्त फेक आहे याच्याकडे, बोलण्याकडे लक्ष देऊ नका. फुल दाखव ना भाई, फुल दिसते भाई फुल. क्वालिटी बघ भाई. तर काहीच हे बघा आता आपल्याला मोर दिसलेली आहे. मोर नाही लांडोर आहे बोलतायत. तर हे बघा मोरचा कोणता वर्जन असतो लांडोर म्हणजे, मेल का फिमेल? फिमेल असतो. फिमेल आहे गाईस. हे बघा मोर फिमेल असतो. मला पण नाही माहिती गाईस. हे बघा फटाफट पळाली आम्हाला बघून. गाईस इथं खूप आहेत मोरा. गाईस बघा माकड बघा पळालाय बघा माकड. गाईस पळायला आलाय. आपण शाळेजवळ आलतो. हो आली. तर गाईस आता आम्ही आलोय नाश्ता बिष्टा करून गाईस वन साईड. आता आम्ही गेलतोय एकदम तिकडं. किती किलोमीटर होता रित्या? 2-3 3 किलोमीटर असेल. 3च. हा तर 3 किलोमीटर गाईस आम्ही चाललो. आणि आता मस्तपैकी नाश्ता बिष्टा केला आम्ही. पेट पूजा झाले. पण गाईस इकडच्या नाश्त्याला जी क्वालिटी नाही ती आपल्या इकडच्या नाश्त्यांना असते. समजू शकतो की गाव एरिया आता तेवढं चालतं. तरी आता काय जबरदस्ती खाऊन आम्ही पोट भरलंय. आणि गाईस आता ही पोरं आल्यात. ही मगाची नाही वाटत, ही दुसरी पोरं आहे. अरे हा संडे आहे ना. मी त्यांना विचारलं, मला वाटलं की आज शाळा कशी बनेल, तो संडे. तर काय बघा आपण इथं आलतो. आता आम्ही इथं यांना शाळा दाखवायला आलं. तर काय आता आम्ही जेवून आलो मस्त की नाश्ता केलाय तिकडं. आणि आता येतानी युवराजचा दादा भेटला रिक्षानी. तर त्यांनीच आम्हाला इथपर्यंत सोडलं. आणि बाकीचे अजून चालत येत आहेत. तर आम्ही चौघच आलो. आणि जिग्नेश गेला पुढं आणि युवरा पण आहे तिकडं. तर आता तो युवराजची चप्पल हा घालून आलाय जेव्हा तो द्यायला चाललाय आता फटाफट. गाईज त्याने बुटं घातले. त्यांनी सँडल बिंडल आणली नाही त्यामुळे तो चाललाय. त्याची चप्पल घालून आता द्यायला चाललाय. तर गाईज आता थंडी आपली चालू झाले. वन साईड वाजते आता 5-5:30 वाजलेत. थंडीला आता तोड नाही. काय त्यांना क्रिकेट खेळायला बोलवलेलं पण ही लोक पुढे गेली नाश्ता करायला. थोडा माझा वेगळा प्लॅन होता, यांचा वेगळा प्लॅन होता. तर मी पण गेलो त्यांच्यासोबत. तर गाईज आम्ही खाल्लं चिकन फ्राय राईस खाल्ला गाईज. आणि पोरांनी अजून काय सूप पिले, काही वेगवेगळे खाल्ले. पण आम्ही 5-6 जणांनीच खाल्लं तिकडे. बाकीचे वेगळे काहीतरी खायला गेलते, आम्हाला माहिती नाही काय खायला गेलते. पण आम्ही खाल्लं, त्याची टेस्ट नव्हती पण जाऊन दे, पोट भरला असं होतं की काय बोलतात पर्टेबल होतं. तर चला गाईज आता जातो. आणि गाईज या ब्लॉगला आपण इथं एंड करूया. गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अँड गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गाईज आपण शूट करणार आहे हळदीचा व्लॉग. तर हा साखरपुडा व्लॉग स्पेशल आहे. तर यानंतर आपला हल्दी व्लॉग होईल. तर चला गाईज हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तो चलो गाइस मिलते हैं अब अगले व्लॉग में. बाय 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 गाइस.